साठी तर आज ठाण्यामध्ये सुद्धा मोदी संध्याकाळी येणार आहेत। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, संध्याकाळी मोदी ठाण्यामध्ये आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण कालपूर्वी या भागात आहोत, घोडबंदर आणि या ठिकाणी वालावकर मैदान आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदी येणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यातील विविध विकास काम असेल, भूमिपूजन असेल, या संदर्भात ते उद्घाटन संदर्भात येणार आहे। पाहायला गेलं तर मोठी जय्यत तयारी ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। मोदीमय पूर्ण ठाणे शहर करण्यात आलेले आहे। 3 सभा मंडप असणार आहे आणि 3 सभा मंडपाच्या ठिकाणी या 40 ते 50 हजार महिला देखील असणार आहे। महिलांसाठी महिला सशक्तीकरण हा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये पूर्णतः राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या शिवसेनेचे सर्व बॅनर्स आणि झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। पाहू शकतो आपण, हेच ते 3 सभा मंडप आहेत। त्या सभा मंडपाच्या ठिकाणी मोदी जे आहे ते या ठिकाणी सभा घेणार आहेत। त्यामुळे नक्कीच मोदी हे ज्या पद्धतीने येणार ती पूर्ण सुरक्षेचा योजना जी आहे ते पोलिसांनी केलेली आहे। या ठिकाणी महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने असेल, या वाहतुकीच्या पद्धतीने पाहायला गेलं तर मोठं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मोदींच्या सभेच्या ठिकाणी पूर्ण तयारी जय्यत तयारी करण्याचं काम या ठिकाणी महापालिका असेल, जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।